कौलारू घरांचं, डोंगर कपाऱ्यांचं, सुंदर समुद्रकिनाऱ्यांचं आणि लाघवी लोकांनी भरलेलं कोकणातलं एक छोटंसं गाव वेळास. एका बाजूला घनदाट जंगलांनी भरलेले डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्राची साथ मिळालेलं हे गाव प्रकाशझोतात आलं ते इथल्या कासव महोत्सवामुळे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच इथे ऑलिव्ह रिडले जातीचे समुद्री कासव अंडी देण्यासाठी येतात. 1.5-2 महिन्यात अंड्यातून पिल्लं बाहेर येतात आणि त्या पिल्लांना पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच काय तर देशभरातून लोक येतात. त्या पिल्लांना पाहण्याचा उत्सव म्हणजे इथला कासव महोत्सव. ह्या समुद्री कासवांची स्पेशालिटी म्हणजे ह्या पिल्लांचं रूपांतर प्रौढ कासवांमध्ये जेव्हा होतं तेव्हा ते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असले तरी प्रजननासाठी ते जिथे जन्मले त्याच जागेवर परत येतात. या फिनॉमिननला नेटल होमिंग म्हणतात. सायंटिस्टच्या मते पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा म्हणजेच मॅग्नेटिक फील्डचा वापर करून ही कासवं आपल्या जन्मस्थानी परत येतात. बेसिकली ते जन्मल्यावर आपल्या जन्मस्थानाचं युनिक मॅग्नेटिक सिग्नेचर लक्षात ठेवतात आणि दरवर्षी प्रजननासाठी तिथे येतात. पूर्वी गावची माणसं, कुत्री एवढंच काय तर जंगलातले कोल्हे सुद्धा किनाऱ्यावरील ही अंडी खायला यायचे. इथेच नाही तर जगभरात ह्या कासवांच्या अंड्यावर होणाऱ्या हल्ल्यांमुळे ह्या कासवांची संख्या कमी व्हायला लागली होती. ह्या घडीला ही कासवं IUCNच्या यादीत वल्नरेबल स्टेटमध्ये येतात. इतक्या दुर्मिळ आणि नष्टप्राय होत चाललेल्या कासवाच्या बचावासाठी वेळासचे गावकरी आणि इथल्या सामाजिक संस्था एकत्र आल्या. आता इथले व्हॉलेंटियर्स ह्या किनाऱ्यावर लक्ष ठेवतात. कासवाची मादी अंडी घालून गेली की ती अंडी गोळा करून एका सुरक्षित जागेमध्ये शिफ्ट करतात आणि त्या जागेला कुंपण घालून सुरक्षित करतात. किनाऱ्यावरील अंड्यांचं जतन केल्यामुळे कासव महोत्सवाला सुरुवात झाली आणि प्रत्येक घरात अर्थार्जनाचं एक नवीन साधन मिळालं. कासव महोत्सवाला येणारी गर्दी या घरांमध्ये राहून त्यांचा पाहुणचार घेऊन राहिली आणि गावकऱ्यांना त्याचा फायनान्शियली थोडासा लाभ मिळू लागला. आपल्या कोकणात हे सगळं घडतंय म्हटल्यावरती मला इथे बऱ्याच वर्षांपासून यायचं होतं. एकदा मी येऊन सुद्धा गेलेलो, पण तेव्हा काही कासवाची पिल्लं बघायला मिळाली नव्हती. म्हणून ह्या वर्षी परत जायचं ठरवलं. ट्रॅव्हल बिफोर यू डाय या संस्थेची इंस्टाग्रामवर ॲड बघितली आणि त्यांना लगेच जॉईन झालो. शुक्रवारी रात्री निघायचं आणि रात्रभर प्रवास करून शनिवारी सकाळी वेळासला पोचायचं, असा काहीसा आमचा प्लॅन होता. बेसिक इंट्रोडक्शन्स झाले आणि मग डॅनियल ह्या आमच्या टूर लीडनी बसमध्ये मोठ्याने गाणी लावली. दिवसभर ऑफिसचं काम करून थकलेलो आम्ही झोपायच्या तयारीत असताना इतकी जोरात गाणी लागल्यावरती सगळ्यांचेच पाय थिरकत होते आणि अक्षरशः 2-3 वाजेपर्यंत आम्ही ह्या गाण्यांवर नाचत होतो. मध्ये जेव्हा आम्ही ब्रेक घेतलेला तेव्हा प्रथमेश हे आमच्या दुसऱ्या टूर लीडने आम्हाला एक स्टार गेझिंगचं छोटंसं सेशनसुद्धा दिलं. वेळासला आम्ही जवळपास 6:40ला पोहोचलो. 7 वाजता हॅचलिंग्स बघायचं पहिलं सेशन असतं, त्यामुळे आम्ही होमस्टेवर न जाता बीचवरच डायरेक्टली आलो. वीकेंड असल्यामुळे तिथे अक्षरशः जत्रा भरली होती. प्रचंड गर्दी बीचच्या दिशेने चालली होती आणि त्या गर्दीमध्ये आम्ही सामील झालो. 7 वाजायच्या आधीच पोचलो, पण घरट्याच्या आजूबाजूच्या जाळीभोवती सुद्धा प्रचंड गर्दी होती. बरोबर 7 वाजता इथल्या व्हॉलेंटियर्सनी टोपल्या ओपन करायला सुरुवात केली. पहिल्या टोपलीमध्ये काही दिसलं नाही, पण दुसरी टोपली ओपन केली आणि त्या दुसऱ्या टोपलीखाली 18 पिल्लं होती. गणपती बाप्पा! लोकांनी ती पिल्लं पाहून अक्षरशः जल्लोष केला. सगळी पिल्लं त्यांनी गोळा केली आणि ते टोपली घेऊन बाहेर आले. त्यांनी सगळ्यांना लाईनमध्ये उभं राहायला सांगितलं आणि टोपलीतनं पिल्लं
अगदी गणपतीसारखी आमच्या मधून घेऊन गेले. नंतर समुद्रापासून अराउंड 20 ते 22 मीटरच्या अंतरावरती त्यांना जमिनीवरती सोडण्यात आलं आणि लगबग करत ही छोटीशी पिल्लं समुद्राच्या दिशेने पळू लागली. त्यांचे चांगले फोटोज व्हिडिओज मिळावे म्हणून लोकांच्या गर्दीतनं कॅमेरा काढून माझी सुद्धा लगबग चालू होती. असं म्हटलं जातं की ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचा मृत्यूदर इतका जास्त असतो की 1000 पिल्लांपैकी केवळ एकच जिवंत राहतं. त्यामुळे ह्यातलं प्रत्येक पिल्लू सुरक्षितपणे पाण्यात पोहोचण्यासाठी इथले व्हॉलेंटियर्स अगदी जीवाच्या आकांताने मेहनत करत होते. पहिलं पिल्लू पाण्याजवळ पोचलं, लाट त्याच्या अंगावरनं गेली आणि लोकांनी जोरदार जल्लोष केला. इथे आम्ही आमचा सेल्फी काढला आणि होमस्टेच्या दिशेने निघालो. आम्ही राहत होतो ते होमस्टे म्हणजे कोकणातलं एक साधंसं घरच होतं. मी सुद्धा कोकणातलाच असल्यामुळे कोकणातल्या घरात राहणं, तिथल्या लोकांचा पाहुणचार घेणं हे खूप छान फिलिंग होतं. नाश्त्यानंतर मग आम्ही निघालो बाणकोट किल्ल्याजवळ. कान्होजी आंग्रेंनी इसवी सन 1700 हा किल्ला पोर्तुगीजांकडनं जिंकला. त्यावेळेस त्यांनी याचं नाव हिम्मतगड ठेवलं. किल्ल्या खालच्या गावाचं नाव बाणकोट आहे म्हणून अजून सुद्धा ह्या किल्ल्याला बाणकोट किल्लाच म्हटलं जातं. किल्ल्याची छान डागडुजी केली आहे, त्यामुळे हा किल्ला खूप सुंदर दिसतो. त्याचे तट आणि इतर जागा सुद्धा अगदी सुस्थितीत आहेत. समुद्राच्या इतक्या जवळ असल्यामुळे ह्या किल्ल्यावरनं सागरी मार्गावर लक्ष ठेवता यायचं. त्यामुळे ह्या किल्ल्याला खूप महत्त्व होतं. ह्या किल्ल्याच्या वेगवेगळ्या जागांवर जाऊन आम्ही मित्रांनी खूप फोटो काढले. वेळासकडे जातानाचा रस्ता कोस्टल रोड आहे. हा रोड म्हणजे एक अमेझिंग ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे. आम्ही जरी बसने गेलो असलो तरी कोस्टल रोड पाहणं हा एक छान अनुभव होता. इथून मग जेवायला आम्ही परत होमस्टेवर आलो. बऱ्याच दिवसांनी फणसाची भाजी खायला मिळाली. कोकणातलं व्हेज जेवण म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. जेवून थोड्या वेळ आराम केला आणि संध्याकाळी 6 वाजताच्या नेस्ट चेकिंगसाठी निघालो. कौलारू घरं, जांभ्याच्या विटा, ज्यांना चिरा म्हणतात, हे बघून गावची आठवण आली. ह्यावेळेस तर सकाळपेक्षा जास्त गर्दी होती. अगदी 6च्या ठोक्याला टोपली उघडली गेली आणि त्यामध्ये सुद्धा खाली पिल्लं होती. सकाळप्रमाणेच ओळीने उभं राहिलो आणि त्यांचे शांतपणे व्हिडिओ काढले. संध्याकाळची एक स्पेशालिटी म्हणजे इथे सूर्य समोर होता, त्यामुळे खूप चांगले फोटोज आणि व्हिडिओज मिळाले. या कासवाच्या पिल्लांच्या छोट्या छोट्या पायांचे वाळूवरील ठसे पाहण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. वेळ असलं जाऊन तो प्रत्येकाला मिळायला हवा. या सेशनमध्ये सुद्धा कासवाचे भरपूर फोटोज आणि व्हिडिओज काढले. कासवांना सोडल्यानंतर आम्ही मग बीचच्या दुसऱ्या भागात खूप धमाल केली. रात्री जेवण झालं आणि डॅनियल आमच्या टूर गाईडने फरमान सोडलं, झोपायचं नाही. मग एक लांब लचक जॅमिंग सेशन झालं. जॅमिंग सेशन नंतर भूताच्या गोष्टी सांगणं झालं.
आणि भूताच्या गोष्टींनंतर रात्री एक छोटासा वॉक पण झाला. भूताच्या गोष्टी ऐकल्यानंतर रात्रीचा वॉक करणं हे एक वेगळंच समीकरण असतं. ते प्रत्येकाने अनुभवायला हवं. 2 वेळेस इतके टर्टल बघितले होते आणि 2 दिवसात झोप पण पूर्ण झाली नव्हती. म्हणून रविवारी सकाळी थोडं उशिरा उठून बीचवरच्या गर्दीमध्ये समाविष्ट न होता आम्ही हरिहरेश्वरला निघायचं ठरवलं. वेळासला आम्ही तसे 24 तासच होतो, पण तिथून निघताना इथल्या कासवांच्या आणि इथे केलेल्या धमाल मस्तीच्या आठवणींनी मनात काहूर केलं. वेळास ते हरिहरेश्वर रस्त्याने 100 किलोमीटर अंतर आहे, पण बोटने अगदी 15 मिनिटाचा रस्ता आहे. इथे बस पण बोटने घेऊन जाता येते. बस बरोबर आम्ही सुद्धा बोटमध्ये चढलो आणि इथे बोटमध्ये सुद्धा डॅनियलचा प्लॅन काही शांतपणे प्रवास करायचा नव्हता. आमच्या ट्रिपचा पार्टिसिपंट सुशांत याने आणलेल्या स्पीकरवर गाणी लावून आम्ही नाचायला सुरुवात केली, अक्षरशः त्या बोटच्या डेकवर. आम्हाला नाचताना बघून आजूबाजूचे अनोळखी पण आम्हाला जॉईन झाले. अगदी फॉरेनर सुद्धा आम्हाला जॉईन झाला. कदाचित बराक ओबामानंतर कोळी गाण्यांवर नाचलेला तो दुसरा फॉरेनर असावा. 15 ते 20 मिनिटात बोट किनाऱ्याला लागली आणि आम्ही हरिहरेश्वर मंदिराच्या दिशेने चालू लागलो. हरिहरेश्वराचं मंदिर खूप सुंदर आहे. एका बाजूला काळभैरव आणि त्याच्या बाजूलाच हरिहरेश्वराचं मंदिर आहे. रविवार असल्यामुळे गर्दी थोडी जास्त होती, पण इथल्या मॅनेजमेंटने ती गर्दी खूप चांगली हँडल केली होती. मंदिरात फोटो काढायला अलाउ नसल्यामुळे इथे काही फोटो नाही काढले, पण दर्शनानंतर खूप छान वाटत होतं. मंदिराच्या बाजूनेच प्रदक्षिणेचा रस्ता आहे. इथे थोडं चढावं लागतं, पण जर तुम्ही हरिहरेश्वरला येणार असाल तर ही जागा बिलकुल मिस करू नका. आपण थोडं चालल्यानंतर एका अशा स्पेसिफिक पॉईंटवर पोहोचतो जिथे 2 डोंगरांच्या दरीमधून आपल्याला पायऱ्यांनी उतरता येतं आणि त्या पायऱ्या एका बीचवर उतरतात. डोंगरावरनं बीच पाहणं हा एक खूप सुंदर अनुभव आहे. अजिबात मिस नका करू. पायऱ्या उतरता उतरताच आम्ही भरपूर फोटोज व्हिडिओज काढत हळूहळू खाली उतरलो. इथली स्पेशालिटी म्हणजे हा एक कातळाचा बीच आहे आणि त्या कातळाला समुद्राच्या पाण्याने इतका वेळा आपटल्यामुळे अगदी नक्षीकाम केल्यासारखं वाटत होतं. इथल्या कातळामध्ये अडकलेल्या पाण्यामध्ये काही मासे सुद्धा होते. गोप्रो त्या पाण्यामध्ये ठेवून मी त्यांचा हा छोटासा व्हिडिओ काढला. या बीचवरून आम्हाला लांब 2 डॉल्फिन सुद्धा दिसले, पण इतकी मेहनत करायची होती म्हणून माझा वाईल्ड लाईफ कॅमेरा आणला नव्हता, त्यामुळे त्यांचे काही फोटो काढायला मिळाले नाहीत. शेवटी आमची बस जिथे पार्क्ड होती त्या रेस्टॉरंटमध्ये पोचलो आणि मालवणी चिकनवर ताव मारला. पुणेकर पाट्यांसाठी फेमस असले तरी आमच्या कोकणात सुद्धा अशा पाट्या बघायला मिळतात बरं का. जर तुम्ही वेळासला याचा प्लॅन करत असाल तर इथला टायमिंग लक्षात ठेवा. तो म्हणजे सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता या घरट्यांवरच्या टोपल्या उचलल्या जातात आणि जर हॅचलिंग्स किंवा पिल्लं बाहेर आली असतील तर त्यांना पाण्यात सोडलं जातं. तर हे 2 सेशन्स दिवसातले तुम्ही मॅनेज करून इथे येऊ शकता. वीकडेने येणार असाल तर स्वतःच्या कारने येणं उत्तम, कारण इथे पार्किंग पुरेसं आहे. पण वीकेंडला येणार असाल तर ग्रुपने या, कारण की इथे खूप बसेस येतात आणि पार्किंगचे खूप वांदे होतात. मी ज्या ग्रुपबरोबर गेलेलो त्या ग्रुपचा नंबर मी इथे देतोय. माझा एक्सपिरियन्स त्यांच्याबरोबर खूप छान होता. तुम्ही सुद्धा त्यांना जॉईन करू शकता. कोकणातील जंगलांमध्ये समुद्रकिनाऱ्यांजवळ इतक्या सुंदर ऑफबीट जागा आहेत त्यांना एक्सप्लोअर करण्यासाठी आणि ग्रामीण कोकणाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी वेळासारख्या ऑफबीट जागांना नक्की भेट द्या. कोकणातल्या बीचवरचा असाच एक व्हिडिओ बनवलेला, तो म्हणजे अक्षीचा.
मुंबईपासून ही जागा वेळासपेक्षा जवळच आहे. जर तुम्हाला अक्षीला जाऊन भरपूर पक्षी बघायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक इथे देतोय, नक्की चेक करा.